शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। अर्जुनजी, विधानसभेमध्ये 8वी टर्म 8 निवडणुका लढल्या, त्यापैकी 5 जिंकल्यात, कसं वाटतंय? अरे वा, जिंकणं हा कोणाला आवडणारा विषय नाही, जिंकणं हा आनंद देणारा असतो। आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मी ठरवलं सर्वोत्तम कामगिरी करायची आपल्याला, मतदारसंघासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, सर्वांसाठी अत्यंत चांगली कामगिरी करणं हे निश्चितपणे मी ठरवलेलं आहे। नक्कीच तुमचं मंत्रिपदासाठी सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे आणि मोठी जबाबदारी मिळेल असं बोललं जातं 11 तारखेला, तयार आहात त्यासाठी? आता हा विषय माझ्या अखत्यारीतला नाही, हा विषय माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे सर्वोच्च नेते यांच्या हातातला आहे। त्यांनी ठरवायचं आहे कोणाच्या हातामध्ये हे काय द्यायचं। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षच राहिलेला नाही आहे, त्यामुळे जबाबदारीनं नेत्यांनी वागावं, सत्ताधाऱ्यांनी वागावं, असा एक कल म्हणा किंवा अशी एक भावना समाजातून व्यक्त होते, याला उत्तर कसं देणार? अर्थात हे कामातूनच द्यावं लागेल ना, चांगलं काम करूनच द्यावं लागेल। आणि एवढं मोठं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उभा करून ठेवलेलं आहे की आता त्याच्यापासून आम्हाला दूर जाता येणार नाही। लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव अशी कामगिरी माननीय शिंदे साहेबांनी केलेली आहे। आता माझं मत असं आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र अजून बागायतपासून वंचित आहे किंवा पाण्यापासून वंचित आहे, त्या भागाकडे अधिकचं लक्ष दिलं पाहिजे। तुमच्या आधी तुमचे जे नेते होते, तुमचे जे प्रतिस्पर्धी होते, कैलास गोरंट्याल, ते या ठिकाणी यायचे, शेरोशायरी करायचे, आता तुम्ही त्यांच्या जागी या ठिकाणी पोहोचलेला आहे, शेरोशायरीतून काय उत्तर देणार त्यांना? अरे शेरोशायरीने काम होत असतं का? शेरोशायरी ऐकायचं तिकडे तिकडे झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ते होतात ना शेरोशायरी, तिकडं झालं पाहिजे। इकडे येऊन काय शेरोशायरी होऊन काम होतं का? आणि शेरोशायरी कोणत्या दर्जाच्या असतात त्यांच्या? तो काय दर्जा होता का शेरोशायरीचा? बरं, जनतेची कामं कशा पद्धतीनं होतील आता? हां, मी मगाशी म्हणलो तुम्हाला की अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वोच्च देण्याचा प्रयत्न हे सरकार लोकांसाठी करेल, कारण की लोकांनी एवढं थम्पिंग वोटिंग केलेलं आहे। एक महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं जे नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्र, ज्यावेळी त्यांनी शपथसुद्धा घेतली त्यावेळी खूप जोरात टाळ्या त्या ठिकाणी वाजल्या। हो, अर्थातच मग तो लोकांचा प्रतिसाद होता, लोकांनी निश्चितपणे एकनाथ शिंदेकडे बघूनच मतदान केलेलं आहे। पण एकनाथ शिंदेंना हलक्यात घेतलं जाते सरकारमध्ये? कसे घेऊ शकतील? त्यांच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या आणि जिंकल्याही गेलेल्या आहेत, त्यामुळे हलक्यात घेऊ शकत नाही। अर्थात अजिबात नाही, तसं काही कारण नाहीतर मग उठाव फिक्स आहे। नाही तसं काही। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।